मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभागाची जी 17,000 जागांची विशेष भरती प्रक्रिया या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुरू होणार होती, त्या भरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीबीसीला याबाबत काय माहिती दिलेली आहे ते मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये भरती घ्यायची किंवा नाही हा मोठा पेच राज्य शासनाच्या समोर उभा आहे। त्यातच मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचा आत्ताच एक जी आर आलेला होता की वर्ग 4 ची भरती आता करू नये आणि जास्तीत जास्त भरती प्रक्रिया ही कंत्राटी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बाह्य स्रोताद्वारे करावी असं सुद्धा राज्य शासनाने एक धोरण आखलेलं आहे। अशातच मित्रांनो, ही भरती होईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। एकूण 17,336 पदं ही आरोग्य विभागामध्ये रिक्त असली तरी मित्रांनो ही भरती तुर्तास होणार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। जे रिक्त पदं आहेत 17,000 त्या पदांची वर्गवारी इथे आहे। गट अ ची 2,363 पदं, ब ची 831, क ची 9,862 तर ड प्रवर्गातील पदं ही 4,281 आहेत। मित्रांनो, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी जी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आहे त्याबाबत कारवाई सुरू आहे, अर्जाची छाननीसुद्धा सुरू आहे आणि ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू असताना मात्र मराठा आरक्षणाचा यावर परिणाम होईल का आणि भरती लांबणीवर पडेल का असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करत आहोत। रिक्त पदांची भरती करताना मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल यावर चर्चा ही सुरू आहे। त्यामुळे आरोग्य विभागातील पदांची भरती काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, पण ही रिक्त पदं लवकरात लवकर भरण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आरोग्य सेवा संचालनाचे माजी संचालक यांनी सुद्धा इथे स्टेटमेंट दिलेलं आहे की सध्या स्थितीत काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे। अनुभव आणि शैक्षणिक पात्रता ही कमी असणारे व्यक्ती यांना महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही व्यवस्थित काम करत नाही आहे। त्यामुळे राज्य शासनाला हा एक रिपोर्ट पाठवलेला आहे। त्याचबरोबर राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक पदं ही रिक्त आहेत, या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत आणि सरकारकडे अर्जदाराची मेरिट लिस्ट तयार आहे, त्यानुसार सरकारने तातडीने कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे असं डॉक्टर साळुंखे यांनी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, मराठा आरक्षणाचा 101% परिणाम या भरतीवर जाणवणार आहे। हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे जोपर्यंत मार्गी लागत नाही, यामधून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत पोलीस भरती असेल किंवा आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया असेल ती थोडी तरी उशिराने सुरू होईल अशीच आपल्याला यामधून संभावना जाणवत आहे। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आरोग्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे बीबीसीला दिलेलं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची असेल। धन्यवाद।